नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी त्यांवरील उपचारांविषयी माहिती मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्करोगावरील उपचार, त्यांबाबत जे काही गैरसमज आपल्या मनात असतात ते, आणि त्याबाबत आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप ईशी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये डॉक्टरांनी सर्वोच्च अशी DM पदवी संपादित केली. डॉक्टर ईशी यांना कर्करोग उपचारांचा तब्बल 14 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. टाटा मेमोरियलमधील अनुभवाच्या जोरावर आजवर त्यांनी हजारो अशा गुंतागुंतीच्या केसेस अगदी यशस्वीरित्या हाताळलेल्या आहेत. आणि आज ते नाशिकमधील SMBT रुग्णालयात पूर्ण वेळ सेवा देतात. डॉक्टर ईशी हे सिस्टमॅटिक केमोथेरपी, इम्युनोथेरपी, रेडिओथेरपी, मॉलिक्युलर टार्गेटेड थेरपी आणि हॉर्मोनल थेरपी तसंच मेट्रोनॉमिक किमोथेरपी यांसारख्या प्रगत अशा उपचार पद्धतींचे तज्ज्ञ मानले जातात. ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपीमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. कर्करोगाच्या उपचारात केवळ शस्त्रक्रिया महत्त्वाची नसते, तर त्यानंतर दिली जाणारी जी औषधोपचार पद्धती असते त्यामुळे रुग्णांचं आयुष्य वाढण्यासाठी अगदी मोलाची भूमिका त्याची असते, असं ते नेहमीच सांगतात. डॉक्टर, प्रख्यात अशा टाटा मेमोरियल रुग्णालयातून आपण DM ही सर्वोच्च पदवी आपण संपादित केली आणि त्यानंतर जो काही आपण अनुभव मिळाला त्याचा आता रुग्णांना कसा फायदा होतो, या सगळ्या प्रवासाविषयी सांगा सुरुवातीला. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये DMचे शिक्षण घेत असताना आम्हाला आधुनिक पद्धतीचं शिक्षण, त्याचप्रकारे प्रोफेशनलिझममध्ये एक पेशंटला कसं आपण ट्रीटमेंट करायला हवे, आधुनिक पद्धतीने जे पाश्चात्य ट्रीटमेंट पद्धतीच्या बरोबरच जे भारतीय पेशंटला आपण आम्ही वैज्ञानिक पद्धतीच्या ट्रायल्स करत असतो, त्या ट्रायल्सचा फायदा हा होत असतो. आता याचा प्रदीर्घ अनुभवच्या जोरावरच SMBT हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याच दर्जाचे वैज्ञानिक आणि पुराव्या संबंधित म्हणजेच इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन्स त्याला म्हणत असतो, त्याचा लाभ करून देत आहोत पेशंटला. किमोथेरपी जेव्हा आपण पेशंटला देत असतो तेव्हा किमोथेरपी ही युजली आपण एका आठवड्यात किंवा 2 आठवड्यातून किंवा 3 आठवड्यातून अशी देत असते. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा पेशंटला त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या शहरांमध्ये वारंवार यावं लागतं. त्याची थोडीशी गैरसोय असते. त्या वरच्या सगळ्या सुविधा आपल्याला SMBTमध्येच मिळत असल्यामुळे त्याचा एक फायदा आपल्याला होणार आहे. अगदीच अगदीच. आणि आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया डॉक्टर. खरं तर कर्करोग म्हटलं की आता मृत्यूच होणार अशी भीतीच वाटते. आपल्याकडे जे जे रुग्ण येत असतील ते सुद्धा ही भीती व्यक्त करत असतील, आपल्याकडे बोलून दाखवत असतील. हा खरंच समज आहे एक योग्य की गैरसमज आहे डॉक्टर? नाही, समाजात कर्करोग म्हटलं तर भीतीचं कारण असणं स्वाभाविकच आहे. पण वैद्यकीय आधुनिक उपचार तंत्रज्ञानाप्रमाणे ही भीती आपल्याला बऱ्यापैकी घालवता येऊ शकते. आता आधुनिक किमोथेरपी, इम्युनोथेरपी, रेडिओथेरपी यामुळे अनेक प्रकारचे जर्जर कर्करोगावर आपल्याला इलाज करता येतो. जर हा आजार पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. पण जर आजार हा ॲडव्हान्स स्टेजचा असेल तरी आपण पेशंटचं आयुष्यमान उंचावू शकतो. तर आपल्याला ह्या गोष्टींचं लक्षात घेतलं पाहिजे की कर्करोगाची ट्रीटमेंट करत असतानाच मानसिक म्हणजे आपण त्याला म्हणतो की पॉझिटिव्ह दृष्टिकोन, पेशंटचं घरगुती वातावरण, या सगळ्या गोष्टींमुळे पेशंटला जर आपण योग्य मार्गदर्शन केलं तर पेशंट आत्मविश्वासाने हे ट्रीटमेंट पूर्ण करू शकतो. तर कॅन्सरला घाबरून न जाता आपण पेशंटला जर योग्य मार्गदर्शन केलं तर तो चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने ट्रीटमेंट पूर्ण करू शकतो आणि बरा देखील होऊ शकतो. अगदीच अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण मांडले आणि ज्यामध्ये कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा जो महत्त्वाचा असतो ते सुद्धा आपण सांगितलं. बऱ्याच जण दुर्दैवाने असं होतं डॉक्टर, आपल्याला जेव्हा कळतं की अमुक अमुक घरात कर्करोगाचा रुग्ण आहे तर आपण ना त्या घरात जाणं टाळतो किंवा आपल्या प्रियजनांनाही सांगतो की तिथे जाऊ नको, त्या व्यक्तीला कर्करोग झालाय. खरंच कर्करोग हा संसर्गजन्य आजार आहे का डॉक्टर? कर्करोग हा संसर्गजन्य आजार नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून हा दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नसतो. कर्करोगासाठी आपण जेव्हा कुठल्या पेशंटच्या संपर्कात किंवा आपल्याला काही माहिती होते तर त्या पेशंटकडे आपण रुटीन आपलं नेहमीप्रमाणे त्याच्याशी संबंध ठेवू शकतो. त्याच्याबरोबर आपण अन्न शेअर करणं, पाणी शेअर करणं वगैरे ते सगळं करू शकतो. तसेच कर्करोग झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत आपण कुठलाही दुरावा न ठेवता त्यांचा जवळचा संपर्कसुद्धा आपण ठेवू शकतो. तसेच त्यांचे जे लाईफ पार्टनर असतात त्यांनी शरीरासंबंधाद्वारे सुद्धा हा कर्करोग पसरत नाही.
अच्छा, म्हणजे हा संसर्गजन्य आजार नसतो आणि मुळात लढा हा कर्करोगाशी द्यायचा असतो, कर्करोग झालेल्या व्यक्तीशी नाही. नाही, बरोबर आहे. अगदी. आणि अनुवंशिकरित्या येतो हा आजार आपल्यामध्ये? अनुवांशिकतेचा असू शकतो, पण त्याचं प्रमाण अत्यल्प असतं. विशेषतः स्त्रियांमध्ये जर आईला, मावशीला, बहिणीला किंवा आजोळी जर कोणाला स्त्रियांमध्ये जर स्तनाचा कर्करोग किंवा ओव्हरी आपण म्हणतो अंडाशय किंवा गर्भाशयाचा कर्करोग जर झाला असेल तर अशा वेळेस स्त्रियांनी ती अनुवांशिकतेचा चाचणी करून घ्यायला पाहिजे. पुरुषांमध्ये अनुवांशिकता हा फार कमी प्रमाणात असते, दुर्मिळच म्हणतो. जर प्रोस्टेट कॅन्सर किंवा पॅन्क्रियाचा कॅन्सर असेल तर अशा वेळेस पण आपण काही अनुवांशिकता चाचण्या करून घ्यायला पाहिजे, पण पुरुषांमध्ये हा दुर्मिळ असतो. अच्छा, बरं, अशी कोणती लक्षणं असतात डॉक्टर कर्करोगाची की जी आपल्याला दिसली की अजिबात आपण वेळ न दवडता ताबडतोब तज्ञांची सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे? कॅन्सर म्हटले त्याची जी लक्षणं आपण म्हणतो की शरीरात कुठेही काही गाठ येणे किंवा सूज होणे, पेशंटचं वजन, पेशंट म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण व्यक्तीचं वेट लॉस होणे, अनकंट्रोल्ड, जे काही अचानकपणे वजन अचानकपणे कमी वाढलं असं किंवा अनइंटेन्शनल. आता बरेच जण लठ्ठपणामुळे वजन कमी करतात स्वतःहून, तर अनइंटेन्शनल वेट लॉस होणे, भूक न लागणे, वारंवार ताप येणे, ही लक्षणं दिसली. तसेच ही मोस्टली आपण रक्ताच्या कॅन्सरची लक्षणं म्हणू शकतो. तसेच जर सॉलिड ट्युमरचे लक्षणं आपण म्हटले तर एक खोकला येणे, खोकल्यातून रक्त येणे किंवा आवाज बदलणे, गिळायला त्रास होणे, ही लक्षणं दिसू शकतात. तसंच शौचाला सवयी बदलणे, लघवीच्या सवयी बदलणे किंवा शौचातून किंवा लघवीतून रक्त येणे, ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात. अच्छा, आणि त्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचं ठरत असेल की आपण वेळच्या वेळी आपल्या आरोग्याच्या तपासण्या करणं, कारण त्यातून निदान होत असेल. आणि मला वाटतं आपल्या SMBT रुग्णालयात निदानापूर्वीच्या ज्या चाचण्या असतात, तपासण्या, त्या मोफत केल्या जातात ना डॉक्टर? हो, अनेकदा रुग्णांना जेव्हा एक शंका असते की आपल्याला कर्करोग आहे, तर आर्थिक कारणामुळे पण ते अनेकदा हे चाचण्या पुढे ढकलत असतात. त्याच्यामुळे त्यांना वेळेवर निदान होऊ शकत नाही. अनेकदा ह्या चाचण्या फार खर्चिक असतात आणि वेळखाऊ पण असतात. त्याच्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार पण मिळू शकत नाही. म्हणूनच SMBT हॉस्पिटलमध्ये इंडियन कॅन्सर सोसायटी तर्फे AKTI फंडद्वारे ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आता ह्या योजनेमार्फत जे पात्र पेशंट असतात त्यांना OPD सल्ला, ब्लड टेस्ट, प्राथमिक चाचण्या, तसेच काही आवश्यक असणाऱ्या डायग्नोस्टिक टेस्ट, बायोप्सी, CT स्कॅन, हे आपण त्यांना मोफत किंवा अत्यल्प दरात करून देत असतो, जेणेकरून त्यांचं लवकर आपल्याला आजाराचं निदान होऊ शकतं आणि लवकर ट्रीटमेंट सुरू होऊ शकते. अगदी. ट्रीटमेंट बाबत आपण बोललेलाच आहात, तर आता आपण उपचारांकडे वळूच घ्या. डॉक्टर, जेव्हा कर्करोगाच्या उपचारांविषयी बोललं जातं तेव्हा सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीला माहीत असते ती किमोथेरपी, की या आजारात किमोथेरपी केली जाते. ही किमोथेरपी म्हणजे नेमकी काय असते, सांगा डॉक्टर? अच्छा, किमोथेरपी म्हणजे एक औषध की जेणे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात किंवा त्यांची वाढ थांबवली जाते. आता किमोथेरपी ही अनेक प्रकारे दिली जाते. एक महत्त्वाचं म्हणजे ते औषधं नसांद्वारे दिली जातात किंवा गोळ्यांच्या स्वरूपात पण दिली जाते. किमोथेरपी ही जेव्हा नसांमधून म्हणजे इंजेक्शनच्या स्वरूपात दिली जाते, ती नसांमध्ये दिली जाते. ती काही मिनिटांपासून तर काही तासांपर्यंत इन्फ्युजनच्याद्वारे दिली जाते. काही वेळा हे किमोथेरपीचे औषधं स्नायूंमध्ये दिले जातात किंवा त्वचेखाली पण दिले जातात. काही विशिष्ट प्रकारामध्ये आपल्या मणक्यांमध्ये जो द्रव असतो, ज्याला आपण CSF म्हणतो, त्याच्यात पण ही थेरपी दिली जाते. अच्छा, आणि इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपीमध्ये काय होतं डॉक्टर? अच्छा, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी ही आधुनिक काळातली सर्वात प्रगत आणि चांगली थेरपी म्हणून समजली जाते. इम्युनोथेरपीमध्ये पेशंटला आपण जे काही औषधं देतो त्याच्याने पेशंटच्या शरीरातली प्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढत असते. बेसिकली आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती करणारी जी आपली मेन आर्मी असते ते T सेल्स असतात. तर ही T सेल्स कॅन्सरबरोबर जेव्हा जॉईंट होत असतात तेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी कमी झालेली असते. हे इम्युनोथेरपीमधून ती T सेल रिॲक्टिवेट होतात आणि ते शरीरातली प्रतिकारशक्ती वाढून मग कॅन्सरच्या सेल्सवर ती प्रतिकारशक्ती काम करत असते. टार्गेटेड थेरपीमध्ये कॅन्सर सेल्सवर काही बदल घडून आलेले असतात की जे आपल्या नॉर्मल पेशंट्समध्ये नसतात. तर मग हे आपण बदल ते शोधत असतो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण ही थेरपी देत असतो. अच्छा, पण या सगळ्या थेरपी अर्थात महागड्या असतील. SMBT मध्ये काही सवलत दिली जाते रुग्णांना याविषयी? हो, पूर्वी आता हे इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी ह्या फक्त पेटंट औषधांद्वारेच उपलब्ध होत्या आणि त्या फार महाग होत्या. पण आता बरेचसे भारतीय औषध निर्मात कंपन्या देखील या औषध निर्मितीमध्ये आलेल्या आहेत. तर त्यांच्यामुळे पेशंटला ती औषधं बऱ्यापैकी स्वस्त किमतीत झालेली आहेत आणि आता
ही औषधांची किंमत कमी झालेल्यामुळे अनेक ज्या सरकारी योजना आहेत, PMJ योजना किंवा या योजना, त्यांच्यामध्ये त्या औषधांचा समावेश झालेला आहे. त्याच्यामुळे आता ही औषधे बऱ्यापैकी प्रमाणात लोकांना मिळू शकतील. एक नमूद करावं असं वाटतं की टाटा हॉस्पिटलने एक संशोधन केलं होतं की पूर्वी इम्युनोथेरपी ही फक्त 2% पेशंटला, जर प्रिसाइजली सांगायचं असेल की 2.4% पेशंटलाच ती त्यांनी घेऊ शकले होते कॉस्टमुळे. आता ती ऑलमोस्ट 30 to 40% पेशंट्स अफोर्ड करू शकतायत. म्हणजे प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय. हो. सुरुवातीला मी जेव्हा आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून दिली ना डॉक्टर, तेव्हा मी सांगितलं की ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपीमध्ये आपला हातखंड आहे, आपण विशेष प्रावीण्य मिळवलंय. या विषयाने जरा सविस्तरपणे सांगा या थेरपीविषयी. ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपी ही सोपीस्कर पद्धतीची किमोथेरपी मानली जाते. आता ओरल मेट्रोनॉमिक थेरपीमध्ये जे औषधं त्यांची मात्रा जी आहे लो डोसमध्ये नियमित दररोज दिली जाते, जेणेकरून पेशंटला आपण जी ट्रीटमेंट देतो त्याचे साईड इफेक्ट कमी होतात. आता जी पारंपरिक किमोथेरपी आहे, पारंपरिक किमोथेरपीमध्ये आपण एक मोठा डोस देत असतो आणि नंतर मग ठराविक कालावधीचा ब्रेक घेतो. याचा उद्देश असा असतो की पेशंटला जास्तीत जास्त कॅन्सर सेल्स किल करायच्या आणि नंतर जे नॉर्मल सेल्स असतात ज्यांनाही जो दुष्परिणाम झाला असतो त्याच्यापासून आपण त्याला रिकवर व्हायला वेळ देत असतो. पण ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपीमध्ये आपण टॅबलेट स्वरूपात ठराविक अंतराने जेव्हा देत असतो तेव्हा त्याचा साईड इफेक्ट फार कमी प्रमाणात होत असतो. त्याच्यात मेन उद्देश असतो की कॅन्सरच्या पेशी मारणं किंवा त्यांची वाढ नियंत्रणात आणणं. आणि त्याच्याबरोबरच जेव्हा कॅन्सर एखादी गाठ वाढत असते तिथं नवीन रक्तवाहिन्या तयार होत असतात, तर त्या रक्तवाहिन्यांचा प्रवेश तिथं कमी करण्यासाठी, ज्याला ट्युमर एन्जिओजेनेसिस ते प्रिव्हेंट करण्यासाठी पण आपण ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपीचा फायदा होतो. आता ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपी आपण कोणाला देत असतो? बेसिकली जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अशक्त पेशंट असतील किंवा ज्यांना ही ट्रीटमेंट आपल्याला प्रदीर्घ कालावधीसाठी द्यायची आहे, त्यांच्यासाठी ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपी ही फार फायदेशीर असते. कारण की ही थेरपी आपण घरी बसूनच त्या गोळ्या औषधी घेऊ शकतो. हॉस्पिटलला तुम्हाला फक्त OPDला भेट द्यावी लागते, वारंवार ॲडमिट व्हायची गरज नसते. म्हणून आपण ही थेरपी देतो. पण एक गोष्ट मी इथं प्रामुख्याने नमूद करू इच्छिते की ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपी ही प्रत्येक पेशंटलाच देता येईल असं नाही आहे. त्याच्यासाठी पेशंटचा आजार, त्याचा टप्पा, पेशंटची प्रकृती हे बघून आपण ती डिसाईड करत असतो. तर तज्ज्ञ डॉक्टर याच्यात तुम्हाला ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपीचा सल्ला देऊ शकतील जर पेशंट हा फारच वीक असेल तर. अच्छा, बरं, या सगळ्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेतच, पण यासोबतच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार सुद्धा घेता येतात डॉक्टर? आमची जेव्हा थेरपी आपण ज्याला ॲलोपॅथी म्हणतो, याची ट्रीटमेंट चालू असताना आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी किंवा युनानी पद्धतीचे ट्रीटमेंट आम्ही घेण्याचा सल्ला देत नाही. कारण की त्या बाबतीत आमचं शिक्षण झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे त्या दोघं पॅथींमध्ये होणारे दुष्परिणाम किंवा आपण त्याला साईड इफेक्ट म्हणतो किंवा परस्पर इफेक्ट ज्याला आपण इंटरॅक्शन्स म्हणतो, ते आम्हाला एक्झॅक्टली सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही या पॅथीबद्दल दोघं एकत्र कंबाईन करण्याचा सल्ला देत नाहीत. पण जर तसं आपल्याला काही जर आवश्यक असेल असं तुम्हाला वाटते की आपण हे पॅथॉलॉजीचा प्रयोग केला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी, तज्ज्ञांशी सल्ला मसलत करूनच नंतर मग सुरू केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही झाकून ठेवता कामा नये. अगदीच अगदीच. बरं, आपण गेल्या काही वर्षात जर पाहिलं असेल तर आपली जीवनशैली ही प्रचंड झपाट्यानं बदलली आहे म्हणण्यापेक्षा आता तर बिघडली आहे म्हणूया, आणि ज्यामुळे आजारपण सुद्धा प्रचंड वाढलेले आहेत. या बदललेल्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढलंय डॉक्टर? हो, नक्कीच. आतल्या बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. अच्छा, मग त्यामुळे आपण काय बदल करायला हवे आपल्या जीवनशैलीत? आपले जे जीवनशैलीतले जे काही सवयी आहेत, स्पेशली तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणे, जंक फूड, प्रोसेस फूड घेणे, वेट कंट्रोल न असणे, स्थूलपणा येणे, ह्या गोष्टींमुळे हे धोक्याची लक्षणे मानली जातात. तर आपण याच्यापासून प्रवृत्त राहिलं पाहिजे. तर आपण आपल्या जीवनशैलीत सर्वसामान्य किंवा सर्वांनी एक छोटे पण आमूलाग्र बदल घडून आणू शकतो. महत्त्वाचे म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळावे. मद्यपान शक्यतो प्रमाणातच असावं किंवा टाळलं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नियमित आहारामध्ये फळे, ताज्या भाज्या, होल ग्रेन्स, पूर्ण ग्रेन आपण म्हणतो त्याचा आपल्याला समावेश असावा. आपल्याला नियमित व्यायाम करणं, चालणे, योगा करणे, या सवयी आपण अंतर्गत केल्या पाहिजे. जागरूकता आणि शिस्त हे फार महत्त्वाचे घटक आहेत कॅन्सर अवॉइड करण्यासाठी.
अगदीच अगदीच असं म्हणतात की घरातली स्त्री सुदृढ असेल तर ते संपूर्ण घर सुदृढ असतं. पण पूर्वीनं असं व्हायचं की स्त्रियांना कर्करोग होतो हेच अनेक महिला मान्य करायलाच तयार नसायच्या, कारण त्यांना असं वाटायचं की आम्ही इतकी सगळी कामं करतोय, आम्हाला काय होणार आहे. आता गेल्या काही वर्षांपासूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी म्हणा किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी म्हणा आपण बोलू तरी लागलोय किंवा जनजागृती व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी आपण प्रामुख्यानं महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाविषयी अगदी सविस्तरपणे मार्गदर्शन करावं आपल्या प्रेक्षकांना. स्त्रियांमध्ये कर्करोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याबद्दल असलेली जसं आपण नमूद केलं की जागरूकता नसणे, ह्या एक मुख्य कारण आहे. तर जागरूकता असणे, नियमित तपासणी करून घेणे आणि सुधारित जीवनशैली हे फार महत्त्वाचे घटक आहेत. स्त्रियांमध्ये आता प्रामुख्याने 2 प्रकारचे कर्करोग आपल्याला मी इथं नमूद करू इच्छिते की स्तनाचा कर्करोग आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग, हे 2 प्रामुख्याने दिसून येतात. तर याची लक्षणे जेव्हा आपण स्त्रियांनी हे कर्करोग टाळण्यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन्स हे नियमित करायला पाहिजे आणि एक ठराविक वयानंतर म्हणजे आपण 40 ते 85 मध्ये नंतर म्हणतो की मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअर हे टेस्ट नियमित करायला पाहिजे. आता स्त्रियांमध्ये जेव्हा कर्करोग होऊ नये म्हणून आपल्याला बऱ्याचशा नवीन सरकारी योजना पण आलेल्या आहेत. सरकारी योजना म्हणजे आपण HPV वॅक्सिनेशनबद्दल आता बरेच ऐकतात की आपल्या प्रधानमंत्र्यांनी HPV वॅक्सिन हे बऱ्यापैकी आता फ्री केलेलं आहे. तर ते करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. पॅप स्मिअर करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. आता हे ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा अवेअरनेस आपण म्हणत असतो तर त्याच्यामध्ये ठराविक म्हणजे 2 वर्षातून मॅमोग्राफी करून घेणे, पॅप स्मिअर हे 3 वर्षातून एकदा करून घेणे, ह्या गोष्टी फार आवश्यक असतात. अगदीच अगदीच खरं तर रुग्णसेवेतून मानवता जपणारं हॉस्पिटल म्हणजे SMBT हॉस्पिटल हे ब्रीदवाक्य घेऊन आपण कार्यरत आहात. आता येणाऱ्या काळात कर्करोगावर मात करण्यासाठी काय संकल्प आहे? SMBT हॉस्पिटलमध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक निदान, पेट स्कॅन आणि आधुनिक रेडिओथेरपीद्वारे सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. कॅन्सरचे ट्रीटमेंट करत असताना मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा फार महत्त्वाचा असतो. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजेच मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हे 3 मेन ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर्स आहेत कॅन्सरचे, ते एकत्र बसून पेशंटसाठी निर्णय घेतात. तर प्रत्येक पेशंट जो हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट घेतो त्याला कुठल्या प्रकारचा सुविधा अगोदर पेशंटला जास्ती फायदेकारक असतील, अगोदर ऑपरेशन करणं फायदेशीर असेल का अगोदर किमोथेरपी देऊन आजार कमी करून नंतर मग ऑपरेशन करणं फायदेशीर राहील किंवा अगोदर रेडिएशन देणं आवश्यक राहील, हे आम्ही एकत्र बसून ठरवत असतो. त्याचप्रमाणे प्रशिक्षण, संशोधन, जनजागृती मोहीम, स्क्रीनिंग अँड प्रिव्हेंटिव्ह कॅम्प्स याद्वारे पेशंट समाजामध्ये जनजागृती करून कॅन्सरचे निदान लवकर करणे आणि त्या अनुषंगाने लवकर उपचार जर केले तर कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस होऊन पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो. अगदीच अगदीच डॉक्टर, खरं तर या प्रश्नाच्या आधी मी आपल्याला महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगाविषयी विचारलं होतं आणि त्याबद्दल आपण अगदी सविस्तरपणे मार्गदर्शन केलं. आता पुरुषांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगाविषयी सांगा. पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा कॅन्सर म्हणजे तोंडाचा कर्करोग, छाती म्हणजे आपण फुफ्फुसांचा कर्करोग म्हणतो आणि अन्ननलिकेचा. आणि याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जे आपल्या जे पेशंटच्या सवयी असतात, तंबाखू खाणे. मग तंबाखूचे सेवन एक सगळ्या प्रकारचे जे तंबाखू, गुटखा, बेडी, सिगरेट वगैरे त्या सगळ्या प्रकारामुळे तंबाखूमुळे होणारे कॅन्सर हे जास्त प्रमाणात आढळून येतात. तर तंबाखूमुळे होणारे कर्करोग टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जसं मी नमूद केलं की तंबाखूजन्य पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजेत. तसंच रेग्युलर चेकअप करून घेतलं पाहिजे. तोंडाचा कॅन्सर व्हायच्या अगोदर काळे लाल पट्टे पडतात ज्याला आम्ही ल्युकोपॅकिया म्हणतो किंवा पांढरे डाग येतात त्याला इरिथ्रोपॅकिया म्हणतो. तर असे हे जे अर्ली सिम्पटम्स म्हणतो आपण त्याच्यातून आपण डॉक्टरांना तपासणी करून घेऊन त्या पुढे उपाययोजना केली पाहिजे. अगदी, आणि लवकर निदान व्हावं कोणत्याही कर्करोगाचं यासाठी कोणत्या तपासण्या आपण करायला हवं, आपण सल्ला द्याल डॉक्टर? त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. स्क्रीनिंग टेस्ट तसं जे कॉस्ट इफेक्टिव्ह जर असेल तर आपल्याला पॅप स्मिअर आणि मॅमोग्राफी ह्या 2च टेस्ट तशा रिकमेंडेड आहेत. कोलोनोस्कोपी भारतात तरी अजून तशी रिकमेंडेड नाही, काही पाश्चात्य देशांमध्ये केली जाते. पाश्चात्य देशांमध्ये अजून फुफ्फुसांसाठी लो डोस HRCT पण एक टेस्ट आहे, ती केली जाते. पण आपल्याकडे भारतात तरी ह्या 2 टेस्टच आता
रिकमेंडेड सांगतात. पण जसं आपण डिस्कस केलं की आपलं जीवनशैली जर चेंज केली तर त्याप्रमाणे हा आजार होण्याची शक्यता कमी होऊन जाते. अगदीच. खरं तर आजकाल जर कशामुळे आपलं शरीर प्रचंड पोखरत असेल ना, तर ते आहे जंक फूड. डॉक्टर, कर्करोगाच्या दृष्टीने जर विचार केला तर जंक फूडमुळे कसं नुकसान होतं आहे आपल्या शरीराचं, अगदी थोडक्यात सांगा. जंक फूडमुळे अनेकदा मोठ्या आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते. जंक फूडमध्ये अनेकदा त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून बरेच केमिकल्स वगैरे वापरले जातात. ते आपल्या शरीराला फार अपायकारक असतात. त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढलेली असते. तर मोस्टली आपण हे जंक फूड अवॉइड केले पाहिजेत. अगदी. आणि कर्करोग कधी आपल्याला होऊच नये यासाठी काय आपण सल्ला द्याल? कर्करोग टाळण्यासाठी महत्त्वाची गोष्ट की आपण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे. जसं आपण अगोदर नमूद केलं की रेग्युलर व्यायाम करणं, योगा करणं, चालणं आणि जे जंक फूड वगैरे आहेत ते पदार्थ टाळणे, तंबाखूजन्य पदार्थ टाळणे, मद्यपान शक्यतो कंट्रोलमध्ये करणे किंवा आपण त्याचा टाळलं पाहिजे. हे महत्त्वाचे आहे. जागरूकता आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे कॅन्सर टाळण्यासाठी आवश्यक आहेत. अगदीच अगदीच. डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या सखोल अशा माहितीसाठी, मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.